तर मनोज जरांगेंचा ताफा मनीष मार्केट परिसरात पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। काही वेळातच ते आझाद मैदानात दाखल होणार आहेत। हीच ती गाडी आहे ज्यात मनोज जरांगे पाटील सध्या आहेत। फुलांचा वर्षाव त्यावरती झाल्याचं आपण बघतोय, कारण की राज्यभरातून त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत झालेलं आहे। जरांगे पाटलांबरोबर आलेले या ठिकाणी पाहायला मिळतात। पाटील सध्या झोपलेले पाहायला मिळतात। आपल्याबरोबर माधव आहे, माधव बरोबर आपण बातचीत करणार। राज्यभरातले मराठे आता मुंबईमध्ये दाखल झाले। काही मिनिटात ते आझाद मैदानावर पोहोचतील आणि त्यानंतर या आंदोलनाला सुरुवात होईल। मनोज जरांगे पाटील याच गाडीत आहेत, ज्या गाडीमध्ये सध्या झोपलेले आहेत। संध्याकाळी रात्री पहाटेच्या वेळेस 3 वाजेपर्यंत त्यांचा सत्कार सुरू होता। पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या नारायणगाव, मंचर, त्यापुढे तळेगावपर्यंत, त्यानंतर लोणावळ्यापर्यंत त्यांचे सत्कार झाले। प्रचंड अशीच गर्दी, मोठी गर्दी ठिकठिकाणी रस्त्यावर होती। मोठमोठे हार होते, त्याचबरोबर फुलांचा वर्षाव होता आणि त्यानंतर ते 3-4 तास मी आराम करतो म्हणून आराम करण्यासाठी ते झोपलेले आहेत। या काळात सुद्धा त्यांनी 2-3 वेळा इथं सरपंच आहेत, सरपंचाची राज्यभरातून आलेल्या मराठ्यांना काही अडचणी येते का याची चौकशी केली आणि त्या संदर्भातली जी काही अडचण आहे ती दूर करण्याचा प्रयत्नही केला। आणि या सगळ्या गर्दीमध्ये आता ते स्वतः सहभागी होतील। थोड्याच वेळात ते उठतील आणि थेट आझाद मैदानावर जाणार आहेत। आझाद मैदानावर ते तिथेच रिफ्रेश होतील आणि तिथून जातील। त्याला कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा कुठेही जायचं नाही, कारण गेली अनेक महिने या आरक्षणाच्या संघर्षासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, हा संघर्ष सुरू आहे। कारण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी 26 जानेवारी 2023 पासून ते करतायत। कारण याच मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये जिथं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो ड्राफ्ट दिला होता, त्या ड्राफ्टमध्ये सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातल्या गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या। पण तो कायदा सगळे सोयरे हा जो मुद्दा आहे तो मान्य झाला नाही आणि तोच आक्षेप गेल्या 1-1.5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे सरकारशी घेऊन बांधतायत, आंदोलन करतायत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत ओबीसी मध्ये समावेश झालेले जे कुणबी आहेत, त्या कुणबीचे सगळे सोयरे जर आले तर सरसकट मराठा किंवा बहुतांश मराठा हा महाराष्ट्रभरातला तो ओबीसी मध्ये जाईल असा एक आग्रह मनोज जरांगे पाटलाचा आहे। पण सरकार त्यांची दखल घेतली नाही, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा हे आंदोलनाचं हत्यार उपसलं। ही शेवटची लढाई आहे, ही निर्णायक लढाई आहे आणि म्हणून या लढाईमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं होतं आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय। जेव्हा वाशी नवी मुंबई इथं वाहनं आली त्यावेळेस रात्री 8:30 वाजेपर्यंत इथल्याच मुंबई पोलिसांचा जो आकडा आहे तो जवळपास 2800 वाहनं आहेत। 2800 वाहनामध्ये जवळपास काही मोठमोठी वाहनं आहेत, जी ट्रक आहेत, टेम्पो आहेत, ज्याच्यामध्ये 30-30, 40-40 माणसं ग्रामीण भागातून आलेली आहेत आणि तो आकडा आणि त्यानंतर पुन्हा रात्री 8:30 पासून ते आत्ता या क्षणापर्यंत अजून चालूच आहे। कारण आम्ही ज्यावेळेस आलो लोणावळ्यापासून पुढे, म्हणजे सकाळी ज्यावेळेस सगळे मराठे जेव्हा पोहोचले त्यावेळेस आणखी बरेच मराठे, म्हणजे मागे जवळपास 20-20 किलोमीटर होते आणि ते मराठे आता जर आले तर त्याचा आकडा खूप मोठा होणार आहे। आता अट आहे 5000 मराठे आझाद मैदानात येण्याची आणि त्यांना उपोषण करण्याची परवानगी ती सरकारने दिलेली आहे, प्रशासनाने दिलेली आहे। मात्र आता ही सगळी गर्दी थांबवायची कशी असा एक प्रश्न आहे। पण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की कायद्याच्या चौकटीत नियम जे आहेत त्या नियमानुसार हे आंदोलन केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या आलेल्या लोकांना उपोषण करण्यासाठी आझाद मैदानात जे 5000 आहेत तेवढे 5000 बसतील। उर्वरित लोकांना दुसऱ्या मैदानाची व्यवस्था करावी लागणार आहे असं मनोज जरांगे पाटील प्रशासनाला म्हणाले आहेत। पण तो उर्वरित जे 5000 पेक्षा जास्त, म्हणजे ही लाखोंची गर्दी आहे असं इथले सगळेजण म्हणतायत आणि ती जर गर्दी कुठल्या मैदानात पाठवायची हा एक प्रश्न आहे। आणि त्यामुळं हे दोन महत्वाचे तत्कालीन सध्याचे मुद्दे जरी असले तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा जो संघर्ष आहे तो अटळ आहे का।
आणि या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. कारण आझाद मैदानावर 1 दिवसाची उपोषणाची परवानगी दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील ठामपणे सांगतायत की 1 दिवसाचं उपोषण कसं होतं, पुढे मी जेव्हा सरकार निर्णय घेईल, जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत मी तिथून हटणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर 1 दिवसाची परवानगी दिला तर 1 दिवसात तोडगा काढा, असं मनोज जरांगे म्हणतायत. आता ह्या सगळ्या मुद्द्यावर आता सरकारकडून या 2-4 दिवसामध्ये कोणीतरी प्रतिनिधी येईल, चर्चा करेल असं वाटलं होतं, पण कोणीही चर्चा केली नाही. एक फोन आला होता विखे पाटील जे मराठा उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचा फोन आला होता, पण फोन आल्यानंतर ते काही भेटायला आले नाहीत. आणि नेमकं काय सरकार पातळीवर झालं हे सुद्धा मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजातल्या व्यक्तींना किंवा या आंदोलकांना माहीत नाही. आणि आता या आंदोलनाच्या निमित्तानं मी थोडं आपल्या कॅमेरामॅनला सांगतोय की तिकडचा सगळा भाग जरा दाखव, कारण मुंबईमध्ये आम्ही जाम करून दाखवू असं काही महिन्यापूर्वी मनोज जरांगे म्हणाले होते, पण यावेळेस गणेशोत्सव आहे, तसं काही अडचण होऊ देणार नाही असं तेही म्हणाले. म्हणजे दोन्ही बाजूचे मुद्दे जर लक्षात घेतले तर खऱ्या अर्थानं मुंबई जाम होताना दिसते आहे. हा ईस्टर्न फ्रीवेवरून आलेला हा जो आता CST कडचा समोरचा भाग आहे, हा बाजूला CST कडचा इकडचा CST कडचा भाग आहे, तर तिथपर्यंत हे सगळी गर्दी आहे. ही मनोज जरांगे पाटील यांची गाडी आहे. आणि हे सगळं असताना या गर्दीमध्ये जी वेगवेगळी लोक आहेत ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. आत्ताच आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांना आपण ऐकलं. माधव, खरं तर त्याच गाडीवरती आहे तर ज्या गाडीमध्ये सध्या जरांगे पाटील बसलेले आहेत आणि ते मनीष मार्केट परिसरात सध्या पोहोचलेत. त्यांनी संपूर्ण सविस्तर आढावा आपल्याला दिलाय की नेमकं कशा पद्धतीनं जरांगेंचा हा प्रवास राहिला, कशा पद्धतीने त्यांचं स्वागत झालं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.